वारीच्या रसयात्री या सदरातील आजचं पुस्तक आहे सलील कुलकर्णी यांचं लपवलेल्या काचा. एकदाच खरं खरं. हॅलो हॅलो, कुणी आनंदी समाधानी आहे का इथे? कुणीतरी खरं खरं हसून दाखवेल का मला? मला का? कारण आत्ता मी प्रश्न विचारतोय म्हणून. नाहीतर मला सुद्धा तुम्ही हाच प्रश्न विचारू शकता. पण का, कशासाठी, कोणाचा राग येतोय आपल्या सगळ्यांना? कोणावर इतकी चिडचिड करतोय आपण? कोणाचंच काहीच का पटत नाहीये आपल्याला? का आपल्याला आपलं सुद्धा काहीच आवडत नाहीये? तसं सगळं छान चालू आहे की तुमचं आमचं. पैसा मिळतोय बरा, प्रेम बीम सुद्धा मिळतंय, बाकी संस्कृती कला वगैरे सुद्धा ठीकठाक. तसं अजून काय लागतं माणसाला? थोरांना नमस्कार केल्यावर ते आशीर्वाद देत आहेत आणि लहान असलेले बऱ्यापैकी आदर वगैरे देत आहेत. तरीही सगळ्यांच्या चेहऱ्यावर का बरं कसला तरी ताण दिसतोय? ऋतूंवर सुद्धा राग काढतो आपण. म्हणतो पाऊस कधीही पडतो आजकाल, काही शिस्तच नाही उरलेली. हिवाळा उन्हाळा काहीही असो, मनात आलं की कोसळतो. कोणीतरी म्हणतं की पाऊस सुद्धा झालाय माणसासारखाच बेजबाबदार, लहरी. खरंच तुमच्याशी असं वागलंय का कुणी? आठवा ना, जिथे जिथे अपेक्षा होती, अगदी बालवाडीच्या ॲडमिशन पासून ते अमेरिकेला शिकायला निघालात तोपर्यंत वडील उभे होते ना पाठीशी. आणि तितक्याच काळजीनं आई आजही तुम्हाला जरासा ठसका येतोय असं वाटल्यावर ज्येष्ठ मदाचा काढा करून देते ना, तुम्ही न मागता. मग उगाचच का एकटं बिकटं पडल्याचा दावा? का फॅशन आली आजकाल एकटेपणा दाखवण्याची? सकाळी उठता क्षणी पेपर वाचावासा तर वाटतो, पण वाचता वाचता तिसऱ्या मिनिटाला काही नसतं आजकाल पेपरात वाचायला असं म्हणायलाच हवं का? मुळात राजकारण मला आवडतच नाही. खेळाचं ना सध्या राजकारण झालंय. एकही चांगला सिनेमा नाहीये सध्या. तीच गाणी गातात सगळ्या वाद्यवृंदात. नटांना ना मुळीच डोकंच नसतं. लेख वाचायला मला फार बोर होतं आणि खूप काही. असं डोक्यात घेऊनच पेपर का वाचताय? बघा की काहीतरी छान असेलच ना. आणि काहीतरी मला अजिबात आवडत नाही असं ठामपणे म्हणणाऱ्याला काहीतरी आवडतही असलंच पाहिजे, नाही का? धन्यवाद.